बातमी बळीराजाची. सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी. शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण, सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता. नमस्कार, मी वर्षा नलवडे. तुम्ही बघत आहात लोकशाही मराठी. लोकशाही मराठीच्या बातमी बळीराजाची या कृषीविशेष बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते. आता घेऊयात कृषीविषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहर आणि परिसरामध्ये झेंडू फुलांनी बाजारपेठा सजल्याच्या पाहायला मिळत आहेत. नवरात्रीच्या दिवसांमध्ये झेंडूच्या फुलांना विशेष अशी मागणी असते आणि झेंडूला आता 100 ते 150 रुपयापर्यंतचे भाव मिळत आहेत. दसऱ्यापर्यंत आणखी झेंडू फुलांचा भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. चांदवडमध्ये भोईगाव या शाळेमध्ये आनंद बाजार हा कार्यक्रम राबवण्यात आला होता. यावेळेस विद्यार्थ्यांनी आठवडी बाजार देखील भरवले होते. तर विद्यार्थ्यांनी आपल्या शेतातील भाजीपाला आणून आठवडी बाजारात विकला होता. तर काही विद्यार्थ्यांनी त्यांची छोटी छोटी दुकानं देखील बाजारात मांडल्याचं पाहायला मिळालं. यंदा साखरेचं उत्पादन कमी होणार याचा विचार करून साखर कारखान्यांना गेल्या वर्षीप्रमाणे साखरेच्या किमतीच्या 90% कर्ज देण्यात येईल असा निर्णय घेण्यात आलाय. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सांगलीमध्ये यंदा साखरेचं उत्पादन कमी होणार आणि याचा विचार करून साखर कारखान्यांना गतवर्षीप्रमाणे साखरेच्या किमतीच्या 90% कर्ज देण्यात येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तसा निर्णय झाल्याची माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली आहे. कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या गुळ मार्केटमध्ये नवरात्रीच्या मुहूर्तावर गुळ सौद्यांचा आता प्रारंभ झालाय. गुळाला 3500 ते 4100 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय. तर एकूण 115 क्विंटल गुळाची विक्री झाल्याची माहिती आहे. उसाला प्रति टन 5000 रुपये दर मिळावा या मागणीसाठी गेल्या 6 दिवसांपासून कराड तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांच्या संघटनेच्या वतीनं हे उपोषण केलं जाते. बीडसह राज्यभरातील ऊसतोड मजूर संघटना यावर्षी दरवाढीची मागणी करतायत. 100% दरवाढ न दिल्यास ऊसतोड मजूर संघटना संप करण्याच्या तयारीत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये नियमबाह्य बदल्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हा परिषदेमध्ये प्रशासकीय आणि विनंती बदल्यांमुळे अनियमितता झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयासमोर मेडिकलचं अतिक्रमण वाढलंय आणि ही मेडिकलची अतिक्रमणं तात्काळ काढा असे आदेश आता महानगरपालिका प्रशासक आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले. यवतमाळच्या महावितरण कार्यालयात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी गोंधळ घातला होता. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता चव्हाण यांच्या कक्षात गोंधळ घालत महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारल्याचं पाहायला मिळालं. आता कृषीविषयक बातम्या सविस्तर पाहूयात. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रोश पदयात्रा कोल्हापुरातून सुरू झाली आहे. उसाचा गतवर्षीचा दुसरा हप्ता 400 रुपये द्यावा यासाठी आक्रोश पदयात्रा काढण्यात आली आहे. तर कारखान्याचे वजन काटे डिजिटल करण्याची मागणी देखील यावेळेस केली गेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील दत्त साखर कारखाना या ठिकाणाहून ही पदयात्रा सुरुवात झाली आहे. तर हजारोच्या संख्येने शेतकरी यामध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान यावेळेस राजू शेट्टींवरती जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. साखर कारखानदारांना जाग यावी यासाठी राजू शेट्टी यांनी पदयात्रा काढण्यास सुरुवात केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. साखर उद्योग क्षेत्रासंदर्भातले सर्वच निर्णय अजित पवारच घेतात हे आता स्पष्ट झाल्याचं राजू शेट्टींनी म्हटलंय. तसेच एकरकमी एफआरपीच्या बाबत देखील त्यांनी भाष्य केलंय. आपण पाहूया. साखर उद्योगासंदर्भातले सगळे निर्णय हे अजित पवारच घेतात हे आता स्पष्ट झालेलं आहे. कारण आज
या वर्षीच्या एकूण गाळप हंगामासंदर्भातला निर्णय घेण्यासाठी धोरण ठरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होते आहे. पण प्रत्यक्षामध्ये अजित पवारांनी ते ठरवलेलं आहे, तेच होणार आहे. त्याला फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मम म्हणणार आहेत. बीडसह राज्यभरातील ऊसतोड मजूर संघटना यावर्षी दरवाढीची मागणी करतायत. 100% दरवाढ न दिल्यास ऊसतोड मजूर संघटना संप करण्याच्या तयारीत आहेत. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या आता ऊसतोड मजूर मुकादम वाहतूकदार संघटनेनं या संदर्भात बैठका घेतल्यात. तर सध्या ऊसतोड मजुरांना 273 रुपये 14 पैसे प्रति टन मजुरी मिळते. ही मजुरी 100% वाढवावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली. यासह आता इतर मागण्या देखील या संघटनेकडून करण्यात आल्या आणि तसं निवेदन देखील मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलंय. बीड जिल्ह्यातील वडवणी, अंबाजोगाई तसेच धारूर या 3च तालुक्यांचा ट्रिगर 2 मध्ये समावेश झालाय. वास्तविक बीड जिल्ह्याच्या इतर तालुक्यांमध्ये देखील त्यापेक्षा कमी पाऊस झाला असताना त्यांचा समावेश दुष्काळ सदृश्य परिस्थिती दर्शवण्यासाठी असणाऱ्या ट्रिगर 2 मध्ये समावेश झालाच नाहीये. याबाबत धनंजय मुंडे यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. माझा परळी तालुका सुद्धा यात नसल्याबाबत मुंडे यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. तर परळी तालुका कदाचित ट्रिगर 1 मध्ये असेल असा अंदाज धनंजय मुंडेंनी व्यक्त केलाय. की ट्रिगर 2 मध्ये ती 3 तालुके आले, तर ट्रिगर 2 मध्ये 3 तालुके आले, ती कशी आली हेच मला बघायचं आहे. कारण सर्वात कमी पाऊस जो या 11 तालुक्यापैकी बीड जिल्ह्यात झाला तो परळी झाला आणि ते परळी ट्रिगर 2 मध्ये आलं नाही. म्हणजे याचा अर्थ आम्ही ट्रिगर 1 मध्ये असू कदाचित, माहीत नाही. पण ते एकदा पूर्ण समजून घ्यावं लागेल. बीड जिल्ह्यासाठी येत्या काळात विशेष उपाययोजना करणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेली जिल्हा बँक सुद्धा पुन्हा एकदा सक्षमपणे सुरू करण्यासाठी पावलं उचलली जातील असं कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी सांगितलंय. की बीड जिल्हा हा आता सर्वाधिक शेतकऱ्याच्या आत्महत्येचा जिल्हा म्हणून पण ओळखला जातोय. तिसरी ओळख आमची, ते अतिशय दुर्दैव आहे. आम्हाला शर्मेनी खाली मान खालं घालवणार आहे. म्हणून आता जिल्हा मध्यवर्ती बँक सुद्धा पुनर्जीवित करायची आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेतून सेवा सोसायटीच्या मार्फत आणि एवढंच नाही तर डायरेक्ट शेतकऱ्याला सुद्धा बगर व्याजी 3 लाख रुपयाचं कर्ज या जिल्ह्यामध्ये जर उपलब्ध आम्ही करून देऊ शकलो मोठ्या प्रमाणात, तर मला खात्री आहे की आत्महत्याची संख्या पूर्णपणानं या ठिकाणी कमी होईल. राज्यात यंदा पाऊस कमी असला तरी रब्बी पिकाच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचा दावा कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी केलाय. दरम्यान पाऊस कमी असला तरी विहिरी भरलेल्या असल्याचा दावा देखील मुंडेंनी केलाय. पाहुयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय. आता आष्टी तालुक्यात पाऊस 75%च्या पुढे बसला. काही ठिकाणी काही भागामध्ये कमी जास्त पाऊस झाला आहे. ह्या सगळ्याचा हिशोब शेवटी वॉटर गेजवर होतो आणि त्या वॉटर गेज ऑनलाईन कनेक्टेड आहे, ज्या त्यात कुठंही ह्युमन इंटरव्हेन्शन नाही, म्हणजे कुठलाही मानवी हस्तक्षेप या यंत्रणेमध्ये नाही. त्यामुळे त्याच्यात आपण काही करू शकत नाही. त्या आधारे सगळे ट्रिगर ठरवलेले आहेत आणि त्या आधारे पीक विमा मिळत असतो. दुष्काळाचे, NDRFचे, SDRFचे सगळे निकष त्याच्यावर ठरवले असतात. त्यामुळे एकदा बघू द्या मला पूर्ण डिटेल काय ते मी मुंबईतनं परवा दिवशी सांगेन. जळगाव जिल्ह्यातील यावल कृषी उत्पन्न बाजार समिती आणि किनगाव उपबाजार समितीत मक्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. तर दुसरीकडे मात्र मक्याच्या भावात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त केलाय. मागच्या वर्षी मक्याला चांगला भाव मिळाल्यानं यावर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मक्याची लागवड करण्यात आली होती. मात्र मक्याची आवक वाढल्यानं मक्याचे भाव हे घसरलेत आणि या संदर्भात शेतकऱ्यांसोबत आता संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी. आपण तो पाहूयात. गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे खरं तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे खरीप हंगामात काहीसा दिलासा मिळेल यासाठी जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड केली होती. दरम्यान आत्ता आपण किनगाव बाजारपेठेत आहोत आणि या ठिकाणी बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात जी आहे खरं तर मक्याची आवक वाढल्याचं पाहायला मिळते आहे. मात्र एकीकडे मक्याची आवक वाढल्याने दुसरीकडे मात्र याचाच परिणाम जो आहे मक्याच्या भावावर झाला असून पुरेसा भाव मिळत नसल्याने मात्र शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. आता काय सांगाल, खरं तर मक्याची आवक जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, मात्र भाव नेमका आज काय मिळतो?
भाव म्हणजे निसर्गाचे आता वातावरण बदल झाले. व्यापारी लगेच 200-300 रुपये कमी करून टाकतात, कारण त्यांना सुकण्यास प्रॉब्लेम येतो. ठेवण्यास जागा आणि मार्केटमध्ये एवढी आवक वाढलेली आहे. त्याच्यामुळे मावचरप्रमाणे ते भाव डिक्लेअर करतात. कमीत कमी 30च्या मावचर असला तर 1400-1200 असा रेट व्यापाऱ्यांचा निघालेला आहे. दिवाळी आली म्हणजे देणं राहतं प्रत्येकाला, शेतकऱ्याला. काय करायचं हा मोठा प्रश्न शेतकऱ्यापुढे पडलेला आहे. आता मालाची आवक जास्त वाढली आहे, त्याच्यामुळे भाव जरा डाऊन झाले आहे. सुरुवातीला बाजार चांगले होते, मग त्याच्यामुळे आता कसं झालं आहे, शेतकऱ्याचा ते नाईलाज त्याला होतो, मार्केटमध्ये माल आणायला त्याला द्यावाच लागतो तो. त्याच्यामुळे शेतकरी लाचार झाला आहे आणि शेतकऱ्याला आशा आहे की बा आपल्याला मिळतील 2 पैसे, पण काही मिळत नाही आहे. तो फेऱ्या मारून मारून लंबा होऊन जातो, पण त्याला 1 रुपया त्याच्या खात्यावर येऊ शकत नाही आहे. नक्कीच आपण बघतोय की ज्या पद्धतीने खरं तर जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मक्याची आवक झाली आहे, मात्र दुसरीकडे भाव दरड झाल्याने कुठेतरी मका उत्पादक शेतकरी मात्र हा हवालदिल झाला आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्याव्या अशीच काहीशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव. इगतपुरी तालुक्यातील धामणीमध्ये ब्लास्टिंगमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे. घराच्या भिंतींना भेगा पडतायत. या संदर्भात आमदार माणिकराव कोकाटे यांनी तहसील कार्यालयात बैठक आयोजित केली होती. यावेळी संबंधित ठेकेदार आणि कंपनीने नुकसान भरपाई देण्याचं मान्य केलं होतं. मात्र ठेकेदारांना आमदारांच्या मागणीला देखील केराची टोपली दाखवत मोबदला दिलाच नाहीये. त्यामुळे आता गावातील शेकडो महिलांकडून उपोषण केलं जाते. या संदर्भात धामणी या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास काजळे यांनी. आपण पाहूयात. गेल्या अनेक दिवसांपासून इगतपुरी तालुक्यातील धामणी परिसरामध्ये समृद्धी महामार्गाचं काम सुरू आहे आणि या कामामुळे जे स्थानिक शेतकरी आहेत त्याचबरोबर नागरिक आहेत त्यांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे. या संदर्भामध्ये मतदारसंघाचे जे आमदार आहेत माणिकराव कोकाटे यांनी तहसील प्रशासनाच्या बरोबर चर्चा करून या ठिकाणी त्या जे काही संबंधित कंपनी आहे आणि ग्रामस्थ आहेत त्यांची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये जे काही ग्रामस्थ आहेत त्यांची जी काही नुकसान भरपाई झाली आहे ती लवकरात लवकर देण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. परंतु कोकाट्यांच्या या आश्वासनाला देखील जे काही कंपनी अधिकारी असतील त्यांनी केराची टोपली दाखवली की काय असं वाटू लागलं आहे. आणि त्या संदर्भामध्ये गावातील काही ज्या महिला उपोषणाला बसल्यात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नेमकी त्यांची मागणी आहे तरी काय काय सांगाल नेमकं? आमची एकच मागणी, आमची घरांची नुकसान भरपाई दिली पाहिजे. ते जास्त माल वापरून ब्लास्टिंग जास्त प्रमाणामध्ये करतात, त्याच्यामुळं आमच्या घरांची अतोनात नुकसान झाली. मुलं घरामध्ये घेऊन आम्हाला थांबावं लागतं, त्याच्यामुळं मग आमची नुकसान भरपाई केली पाहिजे. ताई तुम्ही काय सांगाल? गेल्या 3 वर्षात ब्लास्टिंग चालू आहे. एवढं जोरात ब्लास्टिंग करता का काय वापरता तेच कळत नाही. दगड इतके लांब लांब अंतरावर जाते. इथे शेजारी घर आहे, त्या घरावर 25 ते 30 किलोचा दगड पडलाय. अक्षरशः मुलीच्या जीवावर बेतला तरी कोणी विचार करायला रिकामं नाही. आमच्या घरांना तडे गेला. ते काय आम्हाला 1 किलो सिमेंट देणार का? 1 किलो वाळू काम होणार का? नाही द्यायला पाहिजे. त्यांनी काय सांगितलं आम्हाला, आमचे माणसं 2 महिने झाले 15 ऑगस्टच्या दिवशी उपोषणाला बसले. उपोषणाला बसल्यानंतर त्यांना आश्वासन दिलं, आम्ही शेतकरी माणसं आहे, आमचे पाईपलाईनीचा प्रश्न आहे, आमच्या शेतीमध्ये पाणी जात नाही, आमचे तंबाटे पिकत नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, आम्ही खेड्यावरले माणसं आहे, आमचे घरं पहा बरं तुम्ही, आम्ही काय करायचं? आमची भरपाई पूर्ण आमची दिलीच पाहिजे आणि त्याच्याशिवाय आम्ही उपोषणावरून उठणार नाही. 10 दिवस आम्ही इथंच थांबू. तर एकंदरीत बघितलं तर हा महिलांचा आक्रोश आहे आणि जी काही भरपाई आहे ती लवकरात लवकर देण्यात यावी, अन्यथा आमरण उपोषण हे चालूच राहील. लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, धामणी, नाशिक. केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारनं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अंमलबजावणी केली. मात्र मालेगाव तालुक्यातील 3000 शेतकऱ्यांची KYC अजूनही पूर्ण झाली नाहीये. तर नाशिक जिल्ह्यात 28,000 शेतकरी महासन्मान योजनेला मुकणार असल्याचं बोललं जाते. कारण जिल्ह्यातील 4.5 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिवाळीपूर्वी 2,000 रुपये दिले जाणार आहेत. मात्र KYC प्रक्रिया पूर्ण न झाल्यानं शेतकरी आता महासन्मान निधीपासून वंचित राहणार असल्याचं बोललं जात आहे. मालेगाव तालुक्यामध्ये 53,513 लाभार्थी पात्र होते आणि आज रोजी 3,000 लाभार्थी जे आहेत तर ते KYCचे प्रलंबित आहे. काही एकाच घरातील जे काही डबल लाभार्थी जे आहेत तर ते सुद्धा रद्द करण्याचं, त्याचबरोबर मयत लाभार्थी जे आहेत ते सुद्धा आपण ग्रामपंचायतमार्फत दाखला घेऊन ते सुद्धा ऑनलाईनवरून रद्द करून आणि जे काही वारस जे आहेत तर त्यांचीसुद्धा नोंदणी करत आहोत. आता 50,000 लाभार्थ्यांना तालुक्यातील हा केंद्र आणि राज्य शासनाचा जो मिळून 12,000 रुपयाचा जो काही लाभ जो आहे तर तो येत्या पुढच्या 15 दिवसात 4,000 रुपये याच्यापैकी ते त्यांना मिळणार आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार तसेच जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. यावर्षी सरकारनं कापसाला 7,500 रुपयांचा हमीभाव जाहीर केला असला तरी शासनाचे खरेदी केंद्र अर्थातच CCIची कापूस खरेदी अजूनही सुरू झाली नाहीये. खासगी व्यापाऱ्यांकडून शासनाच्या हमी भावापेक्षा कमी दरात कापसाची खरेदी होतीये. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाचा कापूस खरेदीची आता प्रतीक्षा आहे. येत्या 4 दिवसात कापूस खरेदी केंद्रासंदर्भात आता राज्य सरकारनं ठोस पाऊल उचलावी तसेच ठोस भूमिका घ्यावी आणि तसं न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय. पण शेतकऱ्यांच्या शेताचा माल सगळं संपून जाईल आणि तेव्हा तुम्ही लागू करणार म्हणजे शेतकरी मारायला पाहिजे. आज पावसानेही मारून टाकला आहे आणि सरकारही मारून टाकणार आहे. सरकार फक्त घोषणा देतं, लागू कोणतीच वस्तू नाही. मला सुद्धा अनुभव आला या 13-14 महिन्यामध्ये जे घोषणा होत्या त्याच्यावर सरकार शेतकऱ्यांच्या बाजूमध्ये एकही विषय होणार नाही. 18 ऑक्टोबरपासून आशा सेविका कामबंद आंदोलन करणार आहेत. यामुळे आता ग्रामीण भागातील आरोग्य सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे शासन आशा सेविकांच्या आंदोलनावर तोडगा काढावा अशी आता मागणी केली जाते. तर अशा स्वयंसेविकांकडून 72 प्रकारची कामं करून घेतली जात आहेत. त्यातच आता ऑनलाईन कामं करण्याची सक्ती केली जाते. मात्र मोबाईल उपलब्ध करून दिले जात नसल्याचं आशा सेविकांकडून सांगितलं जात आहे. आम्ही जे गटप्रवर्तक आहेत आम्हाला फक्त जो प्रवास भत्ता आहे याच्यावर शासनाने राबवण्याचं चालू केलेलं आहे. आम्हाला जवळजवळ 15 वर्ष झालेले आहेत. 15 वर्ष शासनाने आम्हाला कंत्राटी म्हणूनही घोषणा केलेली नाही. ते इतर लोकांना जसं 11 महिन्याची ऑर्डर दिली जाते त्याचप्रमाणे आम्हालाही 11 महिन्याची ऑर्डर दिली जाते. तरीही शासनाने आम्हाला कंत्राटीचा दर्जा दिलेला नाही. म्हणून आम्ही 18 तारखेपासून कंत्राटी दर्जा मिळावा, दिवाळी बोनस मिळावा व जो ऑनलाईन कामाचा जो बोजा आहे आमच्यावरती तो आम्हाला लावू नये. आम्हाला शासनाकडून मोबाईलही नको आहे. नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, आमदार यांची बैठक झाली आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांसंदर्भात यावेळेस चर्चा झाल्याची माहिती आहे. तर त्यानंतर हिंगणाचे आमदार समीर मेघे यांनी जिल्ह्यातील 365 पैकी 300 ग्रामपंचायत जिंकण्याचा विश्वास व्यक्त केलाय. तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासंदर्भात फडणवीसांकडे मागणी केली असून आता उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक अशी प्रतिसाद दिल्याचं मोघेंनी सांगितलंय. रात्रीची वीज होती पण आता रात्री 12 वाजतापासून तर सकाळी 9 वाजताची पण वीज साहेबांनी उपलब्ध करून दिली. काल परवापासून ते चालू झालं म्हणून शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणाने फायदा होईल. नाहीतर रात्रीचीच वीज राहायची पण साहेबांनी तो निर्णय घेतला आणि तो आता सुरू पण झालेली आहे. आणि आमचे संघटनात्मक काही विषय होते त्याच्यावर चर्चा झाली आणि अशा पद्धतीचा एक सखोल अर्धा-पाऊण तास साहेबांनी आम्हाला वेळ दिला आणि सविस्तर चर्चा करून आणि मला निश्चित खात्री आहे की 365 पैकी जवळपास कमीत कमी आम्ही 300 ग्रामपंचायत आम्ही निवडून आणू असं मला त्याचा पूर्ण विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी जळगावमध्ये बचत गटाच्या महिलांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. अंगणवाडी पोषण आहार पुरवण्याचा ठेका बचत गटांना मिळावा म्हणून शरद पवार गटाच्या महिला आक्रमक झाल्या होत्या. यावेळेस शासनानं ई-टेंडर बाबतच्या निर्णयात बदल करून मुदतवाढ देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. तर मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळेस देण्यात आलाय. बचत गटांची जी चळवळ आहे ह्या चळवळीला कुठेतरी सरकार समाप्त करण्याच्या मागे लागलेलं आहे का असा माझा आरोप आहे. कारण ठेकेदारांच्या घशात सगळं घालायचं आणि बचत गटाच्या महिलांना बेरोजगारी द्यायची ही जे धोरण शासनाने अंमलात दिसतंय ते त्याच्या विरोधात आम्ही राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेसच्या वतीने जोरदार राज्यामध्ये निदर्शनं करून हा विषय मोठ्या प्रमाणामध्ये उचलून धरू जर शासनाने लवकरात लवकर याच्यावरती कारवाई केली नाही तर. यावर्षी ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच केसर आंब्याला मोहर आल्याचं पाहायला मिळत आहे. तापमानातील बदलामुळे आता मोहर आल्याचं बोललं जात आहे. तर खरं तर या वर्षीच पावसाळा हा अतिशय कमी जास्त राहिला आहे आणि पावसाळ्यातील तापमान बदल आणि पॅक्लोब्युटोलाझच्या आता वापरामुळे वेळेआधीच आंबा मोहरल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. तर यापूर्वी असा प्रकार न घडल्यानं केसर उत्पादकांमध्ये याबाबत साशंकता आणि आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आपण पाहतोय ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच आंब्याला मोहर आल्याचं पाहायला मिळत आहे.
तर केसर आंब्याला मोहर आल्याचं चित्र बघायला मिळतं. तापमानातील बदलामुळे आता मोहर आल्याची शक्यता वर्तवली जाते. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन नाईक यांच्याकडून. रोहन, नेमके काय अपडेट आहेत? ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच आता केसर आंब्याला मोहर आल्याचं पाहायला मिळतंय. नक्कीच वेगळी एक बातमी आहे. केसर आंब्याला मोहर येणं हे शक्य होत नाही, कारण कोकणात प्रामुख्याने हापूस आंब्याला मोहर येतो आणि तो सुद्धा किनारपट्टीचे भाग असतील, वेंगुर्ला, देवगड, मालवण या भागात. आणि केसर आंब्याला मोहर येणं ही एक वेगळीच घटना घडली आहे, कारण एकंदरीत तापमानातील बदल झालाय आणि पॅक्लोबिट्राझोलच्या वापरामुळे हे आंबा मोहरल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ही जी घटना घडली आहे ती मराठवाडा, उत्तर पश्चिम महाराष्ट्रात असं घडलेलं आहे. परंतु हे क्वचितच केसर आंब्याच्या बाबतीत झालेलं आहे. परंतु प्रामुख्याने ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये कोकणात पश्चिम किनारपट्टी भागात आंबा होत असतो. नक्कीच रोहन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तू असाच जोडलेला राहा. आणखी एका बातमी संदर्भात तुझ्याकडून अपडेट घ्यायचे आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मागील 8 दिवसांपासून परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय आणि त्यामुळेच आता शेतकऱ्यांची भात शेती धोक्यात आली आहे. परतीच्या पावसामुळे कापणीला आलेल्या भात शेतीचं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास हा शेतकऱ्यांचा नेहमी हिरावला जातो आणि आपण इथे पाहू शकताय की आता भात हे पूर्णपणे आडवं झालेलं आहे, ते जमिनीला टेकलेलं आहे आणि त्याच्या दाण्याला आता ते अंकुर फुटायला लागले, म्हणजे त्याचा आता शेतकऱ्याला काही फायदा राहिला नाहीये. त्यामुळे माझी सरकारला हीच विनंती आहे की दरवर्षी या शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास नेहमी हिरावला जातो. शासनाकडे एवढीच मागणी आहे की याचा सर्वे करावा, याची पंचयादी करावी आणि जास्तीत जास्त मदत ही कोकणातल्या शेतकऱ्याला, मी सरसकटच बनेन संपूर्ण कोकणातल्या शेतकऱ्याला, कारण अवकाळी पाऊस गेल्या 8 दिवसापासून सगळीकडे लागतोय, त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आपण पाहतोय राज्यातील काही भागांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, तर सिंधुदुर्गामध्ये परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय. या संदर्भातले अपडेट पुन्हा एकदा आपण रोहनकडून जाणून घेऊयात. रोहन, आपण बघतोय पावसानं आता धुमाकूळ घातलाय, त्यामुळे भात शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नक्कीच कोकणात भात शेती मोठ्या प्रमाणात होते आणि मागील 7 ते 8 दिवसांपासून संध्याकाळी 4च्या नंतर मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस सुरू झालाय आणि एकंदरीत यामुळे भात शेती जी आहे कापणीला आलेली आहे ती पूर्णतः आडवी झालेली आहे. शेतामध्ये पाणी गेलंय आणि मागील 4-5 दिवसापासून शेतात पाणी थांबून राहिल्यामुळे आता त्याला अंकुर म्हणजे कोंब आलेले आहेत. त्यामुळे कोकणातील भात शेती पूर्णतः धोक्यात आलेली आहे आणि एकंदरीत कोकणातील जी शेतकऱ्याचा दरवर्षी जी चिंता असते, मागील 10 ते 15 वर्ष जी चिंता सुरू आहे परतीच्या पावसामध्ये नुकसान होतं ते कायम आहे. आणि याबाबत इथल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे सुद्धा मागणी केली आहे की याचे पंचनामे करावेत आणि पंचनामे करून आपल्याला आर्थिक जी नुकसान झालं आहे त्याचा आर्थिक भरपाई द्यावी म्हणून. नक्कीच रोहन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आणि या कृषीविषयक बातम्यांसह बुलेटिनमध्ये इतरही बातम्या पाहण्यासाठी बघत रहा फक्त लोकशाही मराठी. बातमी बळीराजाची. सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी, शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण, सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.